आदतचं मैदान पार पडलं आणि तिथे 1 नंबरचा मानकरी ठरला आहे चिकारा. आपल्यासोबत त्याचे मालक असतील. दादा पहिला आपला हार्दिक नंबर. तुम्ही ड्रायव्हर आहे, पण काय सांगाल आज खरं अर्थानं चिकारा आज 1 नंबरचा मानकरी ठरला, काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? आम्हाला खूप अभिमान वाटतोय बैलाचा, कारण का बैलाने आता चालूला जाईल त्या मैदानात 1 नंबर करायचं, रेकॉर्डच करायचं चालू केली. त्याच्या पाठीमागे वडूचं मैदान झालं, तिथं पण 1 नंबरचा मानकरी ठरला आणि आज पण हे विठ्ठल केसरी मैदान झाले, तिथं पण 1 नंबरचा मानकरी ठरला. चिकारा नक्की कुठला आहे जरा लोकांना सांगा. चिकारा हा मोडणीमचा आहे. मोडणीमकरांचा चिकारा. अतुल नाना सुर्वे मोडणीम. मोडणीमकरांचा भारत जो मोडणीमकरांचा भारत त्यांचा हा चिकारा. काय सांगाल आज कसं काय नियोजन झालेलं होतं या गाडीचं? आमचं नियोजन आदतसाठी नियोजन पहिल्यांदा तिकडं पेडगावच्या फाटीसाठी चाललं होतं नियोजन, पण पहिलं फिक्स झाल्यामुळे मग त्यांना म्हणलं आता इथं जे नियोजन आहे म्हणजे विठ्ठल केसरी मैदान आहे, सेम पेडगावची प्रतिकृती असल्यामुळे मैदान आहे, त्या मैदानावर पळू म्हणलं आपण, काय अडचण नाही. कोणत्या गटामध्ये गाडी पळाली होती? ही 50 मध्ये पळाली होती. 50 त्याच्यासोबत कोण पाहिलं? याच्यासोबत पुळकुडीचा पाखरे. ड्रायव्हर तुम्ही होता ना? नाही, सुजित होता ह्याचा, मी ड्रायव्हर आणि सुजित त्या पाखऱ्याचा ड्रायव्हर. जरा पळ कसा आहे जरा थोडं सांगा. ह्याचा पळ जसा काटेवाडी घोडा स्ट्रेट ओढतो असा गाडी, हा शेम पळतो. त्याचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य बैल गाडी कुणाला किती बाजूली काढली तरी गाडी कसलीच पास होऊन देत नाही आणि बैल पब्लिकनं पण दोन्ही खांदा आमच्याकडे पहिल्यापासून बैल पब्लिकला पळतोय आता चालू. आजकाल थोडंसं पब्लिकनं तुम्ही म्हटलं की पब्लिकनं पोहते आजकाल पब्लिकनं आणि आतनं पळण्यात काय फरक सांगाल? पब्लिकच्या कारण की तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे. हां, आजच्या पाण्यात आणि पब्लिकच्या पाण्यात लय जास्त फरक आहे, कारण का बैलाला गाडी ओढायची असती, पब्लिक पण सांभाळायचं असतं बाहेरच्या बाजूचं, आणि गाडीवरचा बैल काय नुसती फक्त गाडी बघतच पडणार. बरं, असा विषय असतो. याचं नियोजन वगैरे कोणाकडे असतं? नियोजन मी आणि अतुल नानाचे छोटे भाऊ म्हणजे बंधू बिभीषण सुर्वे हे दोघं जण करतो आम्ही. काय सांगाल आज तिन्ही फेरी गाडी कशी पाहिली? गाडी तिन्ही फेरी 1 नंबर पळाली. गाडीची काहीच अडचण नाही. गाडीला तास पण व्यवस्थितच होती, शेमी पण व्यवस्थित लागला. त्या फायनलला पण काय लागला. सांगाल आदत पाकऱ्याबद्दल? आदत पाखऱ्या काय ते वासरू 1 नंबरचा आहे चालूला, जाईल त्या मैदानात. कोणाचं आहे वासरू? पुळकुटीकरांचा आहे. कसं काय नियोजन दोघांचं कसं झालं काय? आमचं जोडीदार म्हणजे अतुल नानाचे जे बंधू आहेत ना, त्यांनी नियोजन केलं. थोडंसं भारतबद्दल बी थोडीशी सांगा, कारण की भारतचा बी इतिहास सगळ्या भारत महाराष्ट्राला झाले माहिती आहे. आता चालूला. भारत मागच्या 3 महिन्यापर्यंत बैल लय फॉर्मला पळत होता. अचानक एका वेळेस बैला थोडासा छातीत दुखावल्याने झाला बरं आणि बैलाला गुचिड ताप पण झाला. बरं हां, त्याच्यामुळे बैल कसा गुचिड ताप झाल्यानंतर आम्हीच ठरवलं की बैल रेस्टवर ठोकू. बरं, आता व्यवस्थित आहे ना? आता व्यवस्थित झाला आहे बैल. पहिल्यागत म्हणजे पहिल्या परस 80% गती लावायची झाली आता. बरं, म्हणजे त्याची ट्रेनिंग चालू आहे. ट्रेनिंग चालू. डॉक्टर वगैरे कोण काय त्याची ट्रीटमेंट घेत आहे? ट्रीटमेंट काय नाही, आमच्यातलं गाववाले डॉक्टर. गाववाल्याचं डॉक्टर आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच जसं मोठं करत आपलं भारताचं नाव करतात, चिकारा पण नाव करतोय, अशी तुमची चांगली धावण आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद.